नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही निघालेलो शेगावला जायला, पण त्याआधी आम्ही गेलो गायगावला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर हे आहे गायगावचं गणपती बाप्पांचं मंदिर. इथे आम्ही नमिताच्या लग्नाच्या आधीच गेलेलो. नमिताच्या लग्नाचे व्हिडिओ चालू होते म्हणून व्हिडिओ पोस्ट करायचा राहून गेला आणि आता हा व्हिडिओ पोस्ट करते. गायगाव हे अकोल्यापासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर आहे. या गणपती प्रति भाविकांची मोठी श्रद्धा आहे. श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पायी गायगाव मार्गे जातात. शेगावच्या मार्गावर असलेल्या या गणपतीचे दर्शन घेतात. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. ही गणपती बाप्पाची मूर्ती शेंदुराची आहे. तसेच डोक्यावर चांदीचे मुकुट आहे आणि मनमोहक असे बाप्पाचे रूप आहे. इथे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटत होतं, तसेच मनाला शांती वाटत होती. या मूर्तीची स्थापना सुमारे 100 वर्षापूर्वी करण्यात आली होती आणि ही मूर्ती स्वयंभू मानली जाते. इच्छापूर्ती म्हणजे नवसाला पावणारा अशी या बाप्पांची ओळख आहे. इथे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता आम्ही आलोय अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात. आपण अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात. अकोल्यापासून 8 किलोमीटर अंतरावर अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 2009 साली झाली होती. देवी अन्नपूर्णा मंदिर हे शेगाव बायपास रोडवर आहे. हा आहे मंदिराच्या भोवतालचा परिसर आणि इथे खूप मोठी अशी जागा आहे. इथे नवरात्र उत्सव खूप आनंदात साजरा केला जातो. अन्नपूर्णा मातेला अन्नाची देवी मानले जाते आणि आम्ही पण अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात पहिल्यांदाच आलो होतो. मंदिरात अन्नपूर्णा मातेची सुंदर आणि देखणीय मूर्ती स्थापित केली आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावर सुंदर असे तेज आहे. अन्नपूर्णा माता आपल्या 2 हातात अन्नपात्र घेऊन आहे. या मूर्तीला सुंदर श्रृंगार आणि वस्त्रांनी सुशोभित केले आहे. आणि इथे सगळ्यांचे अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन झाले आहेत आणि आता आम्ही काढला एक फोटो, सगळ्यांचा ग्रुप फोटो. त्यानंतर तिथून खाली गेल्यावर आहे श्री भैरवनाथ मंदिर. इथून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर इथे समोर आहे श्री भैरवनाथ मंदिर. ही आहे श्री भैरवनाथांची मूर्ती. इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. कोणाचे कुलदेवत आहे हे? तेच म्हटलं त्याने विदर्भात तुमचे कुलदेवत सापडले पाहिजे. मामा बोलत. आणि इथे चालू आहे लाडूची आणि आत्तूची मस्ती. माझे व्हिडिओ बघतच आहात तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग नंतर इथे आम्ही शूट केल्या थोड्या रील. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.